भाजपकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्यात आलाय। ठाकरेंची शिवसेना प्रणित कामगार संघटनेतील 1,500 सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या पुढाकाराने हा प्रवेश झालेला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली। खरं तर शिवसेना ही एकसंध होती तेव्हापासून शिवसेनेसाठी महत्त्वाच्या असलेल्या अशा या सगळ्या संलग्न संघटना आहेत। त्यापैकी एक म्हणजे भारतीय कामगार सेना। भारतीय कामगार सेनेच्या 1,500 जणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश करण्यात आला आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का आहे। भाजपसाठी ही एक मोठी संधी आहे। भाजपसाठी हे मोठं यश सुद्धा म्हणावं लागेल, कारण आगामी काळातल्या महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी मुंबईसाठी हा महत्त्वाचा पक्षप्रवेश भाजपच्या दृष्टीने पार पडलेला आहे। 1,500 अखिल भारतीय कामगार संघटनेच्या 1,500 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे भाजपसाठी ही मोठी उपलब्धी आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हे मोठं नुकसान आहे, हा मोठा फटका म्हणावा लागेल। ज्यावेळी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला त्यावेळची दृश्य आपण पाहतोय। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। भारतीय कामगार सेनेचे 1,500 सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। हा पिचलेला कामगार वर्षानुवर्ष कोणाचं न कोणाचं तरी नेतृत्व हा डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो। प्रत्येकाच्या खांद्यावरती विश्वासाने आपली मान आणि डोकं ठेवतो आणि त्याला असं वाटत असतं की मी ज्याच्या खांद्यावरती डोकं ठेवलंय तो नक्कीच मला मदत करेल। परंतु गेली अनेक वर्ष मी गेल्या 3-4 महिने या व्यासपीठावरील असणारे हे सर्वजण या सर्वांशी ज्यावेळेला चर्चा केली तेव्हा मला असं कधीच वाटलं नाही, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून अनेक वेळेला तळागाळातील प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु कष्टकरी आणि कामगार क्षेत्रामधील असणाऱ्या या अडचणी की ज्या किती छोट्या आहेत, परंतु त्या छोट्या अडचणी सुद्धा पूर्ण का होत नाहीत याचं उत्तरच कदाचित अनेकांकडे नाही। पण त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर कदाचित विचारधारेमध्ये आहे आणि ती योग्य विचारधारा असणं हे अत्यंत गरजेचं आहे। मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो की भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही हे सांगत राहिली आहे की शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचला पाहिजे। तळागाळातील त्या प्रत्येक व्यक्तीला सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे। आणि हे सातत्याने विचारधारा जेव्हा सांगते तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, एक विचाराचं असणारं सरकार, एक विचाराचं असणारं जे सरकार आहे ते कशा पद्धतीने बदल घडून आणू शकतं याची उदाहरणं येणाऱ्या काळामध्ये तुम्हा सर्व कामगारांना दाखवून देण्यासाठीच मी फक्त या पदाचा मी आज आपल्या समोर स्वीकार करतोय। केंद्रात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार आहे। विश्वास ठेवा आणि तुमच्या बरोबरच्या प्रत्येक सहकार्याला विश्वास ठेवायला भाग पडा।
तुमचं कुठेच नुकसान होणार नाही. याचं कारण एकमेव आहे. याचं कारण एकमेव आहे की आम्हाला कळत आहे की या सगळ्यांना आवश्यक असणारी ज्या मागण्या आहेत, या मागण्या ज्या आहेत त्या कदाचित असंख्य असू शकतात, परंतु या मागण्या योग्य आहेत आणि ज्या योग्य मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून चालणारा तुमचा एक भाऊ आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. घात करणारा नाही, घात करणारा नाही किंवा तुम्हाला कुठेतरी रस्त्यात अर्धवट सोडणारा नाही. तुमच्या बरोबर राहून तुमच्या असणाऱ्या या सगळ्या विषयाला मार्गस्थ करणं, मग ते केंद्रातील असणाऱ्या विषय असेल किंवा राज्यातील असणारा विषय असेल, या सगळ्या गोष्टींना सरकारच्या दरबारी घेऊन जाणं, सरकारला या सगळ्या गोष्टी समजून सांगणं आणि हा जो कामगार आहे त्या कामगाराच्या असणाऱ्या या अडचणी दूर करणं हे किती गरजेचं आहे हे समजून सांगण्याची भूमिका आता तुमची ही माझ्यावरती आहे याची मला पूर्ण खात्री आहे. अनेक विषय जेव्हा जेव्हा त्या विषयानं सुरुवात केली, बैठकांचा दौर सर्व ठिकाणी सुरू झाला. मलाही फार आनंद वाटला की धावपळ झाली. जसं इथे आलो तेव्हा मला असं वाटलं पाऊस येतोय, पाऊस येतोय, कार्यक्रम होईल की नाही, होईल की नाही. तसंच सर्व ठिकाणी बैठकांचा दौर सुरू झालाय. त्या निमित्ताने का होईना लोक बैठका तर घ्यायला लागले. कामगारांच्या हितासाठी जर बैठका व्हायला लागल्या आणि कामगारांचं हित व्हायला लागलं तर आज मी अध्यक्ष झालो म्हणून मला फार मोठा आनंद आहे. मला माहित नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कोणीही या सगळ्या गोष्टीतून चुकणार नाही. ईश्वराची काठी जी आहे ना, ही काठी जी आहे ती वाटच बघते, उगारूनच ठेवली आहे, वाट बघते. आणि तुम्ही सर्वांनी जर ठरवलं ना तर ती लवकरात लवकर त्यांच्यावरती आपटेल यात काहीच शंका नाही. त्यामुळे या विश्वासाने तुम्ही सर्वजण आज एका विचारधारेबरोबर, मी पुन्हा सांगेन, आपण सर्वजण कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. आमिषाला बळी पडू नका. मी हे यासाठी सांगतोय. आणि दुसरं म्हणजे की आपण सर्वजण गेली वर्षानुवर्ष कुठेतरी भावनिक आव्हानांना बळी पडलात. या भावनिक आव्हानांना बळी पडू नका. माझी विनंती आहे की हे सगळे निर्णय जे आहेत, हे सर्व निर्णय हे केंद्रातलं सरकार घेत आहे किंवा राज्यातलं सरकार घेणार. आणि दोन्ही सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या महायुतीतले आहेत. त्यामुळे या येणाऱ्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना निर्धास्तपणे आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. तो विश्वास यांच्यावरती ठेवा. ही खात्रीने पुन्हा एकदा आपल्याला तेच सांगेन की आपण या ताकदीने या विचाराबरोबर जोडलात, त्या विचाराला आणि विचाराच्या बरोबर असेच आपण हातात हात घालून पुढे जाऊया. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलात, भारतीय जनता पार्टी पक्षावरती विश्वास ठेवलात. मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.